बघा ना, ही डाळ भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटतं. भूक नसेल तरीही जेवायची इच्छा होईल. घरात भाजीला काहीही नसेल किंवा वेळ कमी असेल आणि काहीतरी पोटभरीचं खायचं असेल, तर आज आपण अगदी साधी, सोपी आणि पौष्टिक अशी चविष्ट डाळ भाजी तयार करणार आहोत. ही डाळ भाजी तुम्ही मग भाकरीबरोबर, पोळीबरोबर, एवढंच नाही तर भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. झटपट होणारी आहे, साधी सोपी अशी पद्धत आहे आणि घरात प्रत्येकाला आवडेल अशी ही भाजी आहे. त्यामुळे नक्कीच आजची ही साधी सोपी अशी रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. चला तर मग बोलण्यात वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे आपण एक जुडी पालक घेतलेला आहे. पालक आधी तोडून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यातलं पूर्ण पाणी निघून जाण्यासाठी तो असा एका चाळणीवर किंवा टोपलीमध्ये आपल्याला ठेवायचा आहे, म्हणजे पूर्ण पाणी निघून जातं. आता इथे हलकासा बघा आपण देठाचा सुद्धा भाग घेतलेला आहे. तर पालक आता आपण इथे चिरून घेणार आहोत. पालक चिरत असताना फार जास्त जाड नाही किंवा फार जास्त बारीक असा चिरायचा नाही. डाळ भाजीसाठी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे त्यानुसार पालक असा चिरून घ्यायचा. तर आता राहिलेला पालक आहे तो सुद्धा चिरून घेते. तर इथे बघा आपण कोवळ्या ज्या काड्या आहेत पालकाच्या त्यासुद्धा आपण इथे वापरलेल्या आहेत. तर इथे आता आपला पूर्ण पालक हा चिरून झालेला आहे. आता हा काढून घेते आणि भाजीसाठी लागणारी तूर डाळ आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर अर्धी वाटी इथे तूर डाळ आपण घेतलेली आहे. आता ही घरची तयार केलेली तूर डाळ आहे विदाऊट पॉलिश. तर आता ही आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तुम्हाला जर पित्ताचा त्रास होत असेल तर इथे तुम्ही डाळीबरोबर थोडं प्रमाण मुगाच्या डाळीचंही ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला इथे पाववाटी तूर डाळ आणि पाववाटी मुगाची डाळ वापरायची आहे. तर इथे फक्त मी तूर डाळीचाच वापर करणार आहे. तर आता हे पूर्ण पाणी काढून टाकणार आहे आणि बघा इथे आपली जी तूर डाळ आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. आता ही कुकरमध्ये आपल्याला शिजायला घालायची आहे. तर आता ही पूर्ण डाळ आपण कुकरमध्ये आधी घालून घेणार आहोत आणि त्यानंतर इतर एक एक साहित्यसुद्धा आपल्याला घालायचं आहे. तर इथे आपण एक जुडी पालकासाठी अर्धी वाटी तूर डाळ वापरलेली आहे आणि छान घट्टसर अशी मस्त भाजी तयार होते. फार जास्त तूर डाळीचा सुद्धा इथे वापर करायचा नाही. तर आता इथे चिरून घेतलेला पालक आधी घालून घेणार आहे. आता आपल्याला बघा डाळ भाजीमध्ये केव्हाही आपण कांदा घालतो तो फोडणीमध्ये घालतो. तर बऱ्याचदा त्यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कांदा जेव्हाही भाजीमध्ये आपण घालतो डाळ भाजीमध्ये तेव्हा हा कांदा आपल्याला डाळ भाजीसोबतच शिजवून घ्यायचा आहे. तर इथे आता एक मध्यम आकाराच्या कांद्यापेक्षाही थोडा लहान घेतलेला आहे कांदा मी. तो आपल्याला असा जाडसर चिरून डाळ भाजीसोबतच शिजवायचा आहे. तर तो कुकरमध्येच घालून घेणार आहोत आपण. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद. तर इथे मी आता बघा अगदी पाव चमच्यालाही थोडी कमी, म्हणजे 2 चुटकी म्हणू शकता, एवढी हळद घातलेली आहे. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी जवळपास 1 पेला पाणी यामध्ये घालणार आहे. फार जास्तही पाणी घालायचं नाही आणि चमचाभर एवढं तेल घालणार आहे. त्यामुळे डाळ चांगली शिजली जाते. आता कुकरचं झाकण बंद करून घेणार आहोत आपण आणि ही डाळ भाजी छान शिजवून घेणार आहोत. तर आता हा कुकर मी गॅसवर ठेवून घेते आधी आणि मस्त कुकरच्या आपण 2 ते 3 शिट्या काढून घेणार आहोत. तर इथे 3 शिट्यांमध्ये डाळ चांगली अशी शिजली जाईल. तर आता इथे भाजीसाठी लागणारं आपण आलं लसूण छान खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत. तर इथे 10 ते 15 पाकळ्या लसणाच्या आपण घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर थोडी कोथिंबीर, पाव चमचा जिरे आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. तर आता हे सर्व आपण खलबत्त्यामध्ये छान असं बारीक करून घेणार आहोत. पण इथे आपल्याला डाळ भाजीसाठी फार जास्त बारीक असं करून घ्यायचं नाही आलं लसूण. तर इथे मी बघा व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने तयार करायचं. मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता. तर मिक्सरमध्येही तुम्ही थोडंफार जाडसर ठेवायचं, त्यामुळे भाजीची चव आणखीनही वाढते. तर बघा हे आलं लसूण तयार झालेलं आहे करून. आता आपली डाळ भाजी कशी शिजल्या गेलेली आहे ते बघूयात. कुकर गार झालेला आहे. तर आता उघडून घेते कुकर आणि दाखवते. तर आता आपली जी डाळ भाजी आहे ती छान अशी बघा शिजल्या गेलेली आहे. पाण्याचंही प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. आता ही भाजी आपण रवीने आधी हाटून घेणार आहोत. तर आता ही भाजी एकसारखी छान अशी शिजल्या गेली पाहिजे, म्हणजे डाळ वेगळी पाणी वेगळं भाजीतलं असं व्हायला नको. तेव्हाच ती डाळ भाजी खायला रुचकर लागते. तर बघा आता व्यवस्थित असं मी हाटून घेत आहे आणि तुम्ही इथे भाजी बघू शकता की ती एकसंध अशी मस्त शिजल्या गेलेली आहे. तर आता तुम्हाला चमच्याने दाखवते भाजी आपल्याला
छान व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता आपली भाजी किती छान तयार झालेली आहे. पाणीसुद्धा अगदी परफेक्ट झालेलं आहे. घरात लहान मुलं जर असतील तर त्यांना ही भाजी वरून तेल आणि मीठ जरी दिलं तुम्ही भाजीमध्ये घालून तरीही अगदी आवडीने खातील आणि पौष्टिकसुद्धा आहे. आता भाजीसाठी आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घालायची. मोहरी छान फुटू द्यायची आधी. तर इथे बघा मोहरी फुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये 2 चुटकी एवढा हिंग घालून घ्यायचा आहे. तर आता आपण हिंग घालून घेणार आहोत आधी आणि त्यानंतर आपल्याला भाजीमध्ये शेंगदाणे घालायचे आहेत. तुम्ही हे शेंगदाणे डाळ भाजी शिजत असताना कुकरमध्येही घालू शकता किंवा तुम्हाला छान हलकेसे कुरकुरीत आवडत असतील तर असे तेलामध्ये छान ते मस्त गुलाबी रंगावर तळून घ्यायचे. तर आता हे शेंगदाणे आपण मस्त भाजून घेणार आहोत. सोबत कढीपत्तासुद्धा घातलेला आहे म्हणजे कढीपत्ताही छान तळला जाईल. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे ठेचून घेतलेलं आलं लसूण. तर इथे आता आपण ते घालून घेणार आहोत आणि आलं लसूण छान तेलामध्ये खमंग असं परतून घेणार आहोत. तर इथे हे सर्व साहित्य छान परतून झाल्यानंतर यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत. तर इथे आता कोरड्या मसाल्यांमध्ये आपल्याला सर्वात आधी घालायचं आहे तर 1 चमचा इथे धना पावडर. त्याचबरोबर आपल्याला इथे पाव चमच्यालाही थोडी कमी एवढी हळद घालायची आहे आणि गरम मसाला 1 चमचा. त्याचबरोबर लाल तिखट चवीनुसार घालायचं आहे. तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे आता आपण चवीनुसार लाल तिखट घातलेलं आहे, पण तिखटाचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. सर्व साहित्य तेलामध्ये छान परतून घ्यायचं. आता आपल्याला इथे एक लहान टोमॅटो मी असा जाडसर चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे. टोमॅटो डाळ भाजी शिजत असताना न घालता असा तेलामध्ये घालायचा आणि फार जास्त तो शिजवायचा नाही. हलकासा असा बघा फक्त आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता हे सर्व साहित्य परतून झाल्यानंतर आपल्याला शिजवलेली डाळ भाजी यामध्ये घालून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता डाळ भाजी मी यामध्ये घालून घेत आहे आणि आता कुकरमध्ये फक्त अर्धी वाटी पाणी आपल्याला घालायचं आहे. तुम्हाला जर अशी दाटसर भाजी आवडत असेल तर नाही घातलं पाणी तरीही चालेल, पण मला हलकीशी थोडी पातळ हवी आहे ही भाजी अजून, त्यामुळे मी फक्त अर्धी वाटी पाणी यामध्ये घालणार आहे. तर आता कुकरमध्येच थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि थोडं कोमट करून घेतलेलं आहे ते पाणी. तर आता भाजी गरमच असल्यामुळे कोमटच पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी अधिक ठेवू शकता. यामध्ये आता आपल्याला पाव चमचा कसुरी मेथी हातावर चोळून घालायची आहे आणि ही भाजी आता आपल्याला छान एकत्र करून घ्यायची आणि हिला एक उकळी आणून घ्यायची आहे. भाजीला छान उकळी आली की यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं आहे. तर इथे आता भाजीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. इथे बघा आपण 1 चमचाभर शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. शेंगदाण्याचं कूट जाडसर असं केलेलं आहे. तर हे जाडसरच कूट भाजीमध्ये घालायचं, त्यामुळे भाजीची चव आणखीनही वाढते. पण कूट यापेक्षा जास्त घालू नका कारण शेंगदाणेसुद्धा आपण यामध्ये वापरलेले आहेत. आता भाजीला छान उकळवून घ्यायचं आहे. वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपली झटपट चविष्ट अशी ही डाळ भाजी तयार झालेली आहे. तर आता बघा भाजीला उकळी आलेली आहे. तर मंडळी तुम्हीसुद्धा नक्की ही झटपट तयार होणारी डाळ भाजी नक्की एकदा करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तसंच चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा छानशा एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.